त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला, चांदवड तालुक्यातील पत्रकारांकडून निवेदन, पत्रकारांचा संरक्षण कायदा फक्त कागदावरच का, असाही प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांना पडला आहे। चांदवड त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा चांदवड तालुक्यातील पत्रकारांनी निषेध व्यक्त करून कठोर कारवाईची मागणी केली आहे। या संदर्भात चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आले। त्र्यंबकेश्वर येथे स्वामी समर्थ केंद्राजवळ पार्किंग वसुली करणाऱ्या गुंडांनी पत्रकारांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू महंतांची बैठक वृत्तांकनासाठी नाशिकहून गेलेल्या पत्रकारांना वारंवार आपण बातमी कव्हरेजसाठी आलो आहोत असे सांगूनही पार्किंग कर्मचारी ऐकण्यास तयार नव्हते। उलट पत्रकार वरिष्ठांना फोन करत असतानाच गुंडांनी मारहाण केली। या हल्ल्यात पत्रकार योगेश खरे, किरण तासने, अभिजित सोनवणे यांच्यासह आणखी 2 पत्रकार गंभीर जखमी झाले असून नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पत्रकार संरक्षण कायदा 2019 मध्ये झाला असला तरी 7 वर्षांनंतरही त्याची अंमलबजावणी न झाल्याने पत्रकारांवरील हल्ल्यांची पुनरावृत्ती होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे। मुख्यमंत्री व शासनाने यात तातडीने लक्ष घालून हल्लेखोरांवर अद्दल घडेल अशी कारवाई करावी, तसेच संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याचे नोटिफिकेशन काढावे अशी मागणी करण्यात आली। या संदर्भात स्वतःचे पत्रकार असल्याचे आयडी कार्ड दाखवून देखील त्याच्यावर हल्ला केला। या संदर्भात चांदवड येथील राम बोरसे, प्रबंधभूमी न्यूज चॅनलचे विभागीय संपादक यांनी अधिक माहिती दिली। तसेच चांदवड येथील लोकमतचे गेल्या 40 वर्षांपासून पत्रकारिता म्हणून काम करत असलेले महेश गुजराती यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। या निवेदनावर महेश गुजराती, धनंजय पाटील, विकी गवळी, सुनील अण्णा सोनवणे, देविदास जाधव, राम बोरसे, संजय जाधव, सोमनाथ जाधव, पिंटू राऊत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। काल त्र्यंबकेश्वर येथे ज्या पत्रकारांवरती भ्याड हल्ला झाला होता, स्वतःचा आयडेंटिटी प्रूफ दाखवून देखील त्या हल्लेखोरांनी त्या पत्रकारांना मारहाण केलेली आहे आणि पत्रकार हा त्यांची जबाबदारी बजावण्यासाठी त्या ठिकाणी जात असताना हा हल्ला होणं म्हणजे अतिशय निंदनीय आहे। आणि त्याच हल्ल्याचा निषेध म्हणून आणि आज आपल्या चांदवड तालुक्याच्या चांदवड पोलीस स्टेशनमध्ये आज सर्व पत्रकारांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे। चांदवडचे पोलीस निरीक्षक सन्माननीय कैलासजी वाघ साहेब यांना हे निवेदन देण्यात आलेलं आहे। न्याय मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि अशा अनेक पत्रकारांवरती जे हल्ले होतात आणि जो अन्याय होतो त्याच्यावरती सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन आता हा राज्यभर लढा आम्ही सुरू करणार आहे आणि त्याची सुरुवातच एक आमच्या चांदवडमधून झालेली आहे आणि त्या हल्लेखोरांना कठोरात कठोर शासन व्हावं, त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी मांडत आहे। आता यानंतर आमचे ज्येष्ठ पत्रकार त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे। धन्यवाद। काल आपल्या काही पत्रकार बांधवांवर हल्ला झाला होता। त्यात किरण ताजने, अभिजित सोनवणे, योगेश खरे हे गंभीर स्वरूपात जखमी झाले होते। त्या संदर्भात सर्व पत्रकार संघाच्या वतीनं आज चांदवड येथे पोलीस स्टेशनचे PI पार्किंग स्वामी समर्थ केंद्राजवळ पार्किंगमध्ये जाणाऱ्या 3 सोशल मीडियाच्या पत्रकारांना तेथील पार्किंगच्या कर्मचाऱ्यांनी प्रारंभी धक्काबुक्की केली। त्यांनी आपलं आयडेंटिटी कार्ड दाखवल्यानंतर सुद्धा त्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केली, बेदम मारहाण केली। त्यामध्ये 3ही कर्मचारी जबर जखमी झाले। तिन्ही पत्रकार हे जखमी झाले आणि या पत्रकारांवरती हल्ला केल्याच्या निषेधार्थ चांदवड शहरातील सर्व पत्रकार एकत्रपणे पोलीस स्टेशनला जमा झाले। पोलीस निरीक्षक कैलासजी वाघ साहेब यांना त्यांनी निवेदन दिले। सन 2019चा पत्रकार कायद्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी अशी आमची पत्रकारांची मागणी आहे, अन्यथा सर्व पत्रकार तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडतील असा आम्ही या ठिकाणी निषेध करून TG महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड।